नमस्कार, चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर इथे मी चॉकलेट मूस केक तयार केलेला आहे. खाण्यासाठी अगदी टेस्टी, सिल्की आणि स्मूथ असं याचं टेक्स्चर आहे. खूपच टेस्टी लागतो खायला आणि ट्राय करना तो बनता है. नक्की ट्राय करायचं आहे. इथे मी कॉफीचं पाणी घेतलेलं आहे, केकचा टिन घेतलेला आहे, तुम्ही दुसरं कुठलंही भांडं घेऊ शकता. त्याचबरोबर चॉकलेटचा केक घेतलेला आहे आणि चॉप केलेल्या चॉकलेटमध्ये गरम व्हिपिंग क्रीम घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालं नाही तर एखादा मिनटं तुम्ही गॅसवर ठेवून अशा पद्धतीने गनाश तयार करून घ्यायचं. त्याचबरोबर इथे मी मोठ्या बाउलमध्ये एक कप क्रीम घेतलेली आहे, व्हिपिंग क्रीम. बीटरच्या मदतीने छान बीट करून घ्यायची आहे. बीटर नसेल तर हँड बीटरने केलं तरी चालणार आहे. असं छान बीट करून झालेली आहे आपली क्रीम. आणि आता याच्यात आपण उरलेलं जे आपण गनाश करून घेतलेलं आहे चॉकलेटचं, डार्क चॉकलेटचं. तुम्ही मिल्क चॉकलेटचं केलं तरी चालणार आहे. माझ्याकडे डार्क चॉकलेट होतं म्हणून मी डार्क चॉकलेटचं केलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला पुन्हा बीट करायची नाही आहे ही क्रीम, फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर केक टिनमध्ये मी अशा पद्धतीने सगळे बारके केक लावून घेतलेले आहेत. आपण चौकोनी डब्बा घेतला किंवा गोल कुठलाही दुसरा डब्बा घेतला तरी चालणार आहे. अशा पद्धतीने पूर्ण हे केक लावून घ्यायचे असे आणि जे आपण कॉफीचं पाणी तयार केलं आहे ते त्याच्यावर स्प्रेड करून घेऊया. याच्यात फक्त कॉफी आहे आणि गरम पाणी. हवी असल्यास थोडीशी साखर ॲड करू शकता. छान हे केक आपल्याला पूर्ण कॉफीच्या पाण्यात सोक करून घ्यायचे आणि इथे तयार केलेली क्रीम अशा पद्धतीने वरतून पूर्ण स्प्रेड करायचे, तंतोतंत स्प्रेड करायचे आणि थोडा प्रेशर लावायचा आहे, जेणेकरून खाली जे आपले स्पेसेस राहिलेले आहेत केकच्यामध्ये छोटे छोटे ते सुद्धा फिल होऊन निघतील. आणि छान आपलं क्रीम स्प्रेड करून झालेली आहे. आता याला मी साधारण अर्धा ते पाऊण तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलेला होता. फ्रीजमधून काढल्यावर आपण जे उरलेलं थोडंसं गनाश आहे ते सुद्धा याच्यावर आपण स्प्रेड करून घेणार आहोत. आणि उरलेलं गनाश स्प्रेड केल्यानंतर पुन्हा आपण याला 1 ते 1.5 तासासाठी किंवा 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. हा मूस केक आपल्याला फ्रीजरमध्ये अजिबात ठेवायचा नाही, नॉर्मल फ्रीजवरच ठेवायचा आहे, नाहीतर तो कडक होणार आणि मेल्ट होणार. सो आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायचं आहे नॉर्मल थंड होण्यासाठी. थंड झाल्यावर मस्त आपण त्याला आता कापून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता वरचं जे चॉकलेट आहे ते थोडंसं हार्ड झालेलं आहे, थोडं नॉर्मल, कारण ते गनाश आहे एकदम कडक होणार नाही. सो अगदी छान टेक्स्चरचा आपला चॉकलेट मूस केक तयार झालेला आहे. एकदम सिल्की टेक्स्चर आहे याचं. सो हा केक ट्राय करना तो बनता है. नक्की ट्राय करून बघा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओला.